हॅलो फ्रेंड, सरळ सेवा मेगा भरतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार की व्हेकन्सीज किती आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, सॅलरी किती आहे आणि कट ऑफ डेट, लास्ट डेट काय आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे माझ्या चॅनल नवीन व्ह्यूअर्स आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तत्पूर्वी एक अनेक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. तर आम्ही तुमच्यासाठी ॲप घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये विविध ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, फॉर एक्झाम्पल MPSC असू दे, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा राज्यसेवा, त्याचबरोबर सरसेवा भरतीच आहेत, पुणे मनपा भरती आहे, तलाठी भरती आहे किंवा सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या किंवा बँकिंगच्या एक्झाम्स आहेत. त्याचे डिटेल टेस्ट सिरीज अँड डिटेल कोर्सेस अवेलेबल आहेत एकदम कमी प्राईजमध्ये. आणि जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करण्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवर ही ॲप अवेलेबल आहे. ॲपचं जे नाव आहे ते जे चॅनलचं नाव आहे तेच आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक. तर नक्की एकदा आमच्या ॲपला भेट द्या. तर चला जाऊ आपल्या मेन व्हिडिओकडे. तर जी ही सरसेवा मेगा भरती निघालेली आहे ते स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे ही मेगा भरती आहे. जी ॲड आहे ती 10 ऑगस्टला तिने डिक्लेअर केलेली आहे. नोटीस ऑफ सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन. सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये ही मेगा भरती आहे. यावर तुम्हाला लेटेस्ट न्यूजमध्ये दिसेल 10 तारखेची ॲड आहे. त्या ॲडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड होईल, PDF डाउनलोड होईल. त्या PDF मध्ये तिने डिटेल माहिती दिलेली आहे की किती व्हेकन्सीज आहेत, एक्झाम पॅटर्न काय आहे, लास्ट डेट काय आहे, कट ऑफ डेट काय आहे, सर्व प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे. तसेच त्यांनी सॅलरीविषयीही दिलेलं आहे, सर्व माहिती आहे या नोटिफिकेशनमध्ये. तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन सांगणार आहे. तर हे डिटेल नोटिफिकेशन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत. नोटीस फॉर द सब इन्स्पेक्टर इन द दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन 2022. डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती 10/8/2022 ते 30/8/2022 ही लास्ट डेट आहे. लक्षात ठेवा, 30/8/2022 ही लास्ट डेट आहे. त्यानंतर शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन CBTचं जे शेड्यूल आहे ते नोव्हेंबर 2022 अशा प्रकारचं CBTचं शेड्यूल आहे. जी सॅलरी स्ट्रक्चर आहे ते एकदम चांगलं सॅलरी स्ट्रक्चर आहे. सब इन्स्पेक्टर इन GD इन CAPFसाठी जी सॅलरी आहे ती पे लेवल 6 आहे, 35,400 ते 1,12,400. ग्रुप बी नॉन गॅजेटेड आहे. सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल इन दिल्ली पोलीससाठी पे लेवल 6 आहे, 35,400 ते 1,12,400. ग्रुप सी बाय दिल्ली पोलीस. वेकन्सीज आहेत, भरपूर वेकन्सीज आहेत. सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली पोलीस मेलसाठी टोटल ज्या वेकन्सीज आहेत त्या 228 वेकन्सीज आहेत आणि फिमेलसाठी ज्या वेकन्सीज आहेत त्या 112 वेकन्सीज आहेत. सब इन्स्पेक्टर GD इन CAPF त्यामध्ये BSF येतं, CISF येतं, CRPF, ITBP, SSB यांच्या ज्या टोटल वेकन्सीज आहेत त्या आहेत 3,960. ह्या टोटल वेकन्सीज आहेत. ज्या टोटल जे सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस आणि CAPF मिळून जर टोटल वेकन्सीज आल्या तर 4,300च्या आसपास ह्या वेकन्सीज आहेत. 4,300 वेकन्सीज आहेत टोटल. एज लिमिट आहे ते आहे 20 ते 25 वर्षाच्या मधील जे ॲप्लिकंट आहेत ते अप्लाय करू शकतात. एज रिलॅक्सेशन आहे SC ST 5 इयर, OBC 3 इयर एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हवं आहे ते अशा प्रकारे आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर ऑल पोस्ट इन बॅचलर्स डिग्री फॉर अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. बॅचलर डिग्री हवं आहे म्हणजे ग्रॅज्युएट ॲप्लिकेबल आहेत. ओनली दिल्ली पोलीससाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते अशा प्रकारे आहे. मेल कॅन्डिडेट्स मस्ट पोसेस अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर LMV मोटरसायकल अँड कार ऑन द डेट फिक्स्ड फॉर फिजिकल एंड्युरन्स अँड मेजरमेंट टेस्ट. However, the candidates who do not have a valid driving license for LMV are eligible for all other posts in CAPF. दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टरसाठी LMVचं ड्रायव्हिंग लायसन हवं आहे. अप्लाय करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ssc.nic.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फर्स्टली रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यानंतर अप्लाय ऑनलाईन करू शकता. त्यानंतर जे एक्झाम सेंटर आहे ते रिजन वाईज आहेत. त्यांचे SSC रिजन्स असतात आणि त्यामध्ये स्टेट्समधील एक्झाम सेंटर्स असतात. सेंट्रल रिजनसाठी आग्रा आहे, बरेली आहे, गोरखपूर आहे, झांसी आहे, कानपूर आहे. त्याचप्रकारे ईस्टर्न रिजनसाठी जे स्टेट्स येतात किंवा जे UT येतात ते अशा प्रकारे आहेत. अंदमान निकोबार आयसलँड, झारखंड, ओडिसा, सिक्कीम, वेस्ट बेंगॉल त्यामधील मोठमोठी शहरं ॲज अ एक्झाम सेंटर म्हणून आहेत. कर्नाटका, केरळा रिजन KKR रिजन येतं. त्यानंतर जे वेस्टर्न आपल्या इकडचं जे रिजन आहे ते वेस्टर्न रिजन आहे. त्यामध्ये दादर, नगर हवेली, दमण दीव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जे एक्झाम सेंटर आहेत ते अशा प्रकारे आहेत.
मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक्झाम सेंटर आहेत. त्यानंतर जे स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे त्यामध्ये फर्स्टली पेपर 1 आहे, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट, त्यानंतर पेपर 2 आणि डिटेल मेडिकल एक्झामिनेशन आहे. पेपर 1 मध्ये जे सब्जेक्ट आहेत ते अशा प्रकारे आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 50 क्वेश्चन आहेत 50 मार्क्ससाठी. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन आहेत 50 मार्क्ससाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे 50 क्वेश्चन 50 मार्क्स. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 50 क्वेश्चन 50 मार्क्स. टोटल तुमच्याकडे 2 आवर्स असतील. त्यानंतर पेपर 2 जो आहे तो इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन आहे. 200 क्वेश्चन 200 मार्क्स 2 आवर्स तुमच्याकडे आहेत. हे जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस आहे. आणि जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2, फक्त त्यामध्ये इंग्लिश जो सेक्शन आहे तो फक्त इंग्लिशमध्ये असेल. बाकी जो असेल सेक्शन तो इंग्लिश आणि हिंदी दोन्हीत असणार आहे. यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 जो ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस असल्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आहे. याला निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 मार्क्स निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एक चुकीचा आन्सर दिल्यावर तुम्ही 0.25 मार्क्स तुमचे रिड्यूस होणार आहेत. त्यानंतर त्यांनी NCC जे सर्टिफिकेट आहेत त्यांच्यासाठी बोनस मार्क्स दिलेले आहेत इन इच पेपर 1 आणि पेपर 2 साठी. NCC C सर्टिफिकेट असेल तर 10 मार्क्स, NCC B असेल तर 6 मार्क्स, NCC A सर्टिफिकेट असेल तर 4 मार्क्स बोनस मार्क्स मिळतील. डिटेल सिलेबस दिलेला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचा पेपर 1 साठी जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगमध्ये कोणकोणते टॉपिक्स येतील. फॉर एक्झाम्पल नॉन व्हर्बल सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, सिलॉलिझम, ॲनॉलॉजी अशा प्रकारचे टॉपिक्स आहेत. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेससाठी हिस्ट्री आहे, कल्चर आहे, जिओग्राफी आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, पार्टनरशिप, वर्क, बेसिक अल्टिमेट आयडेंटिफिकेशन्स आहेत. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनसाठी अंडरस्टँडिंग द करेक्ट इंग्लिश, बेसिक कॉम्प्रिहेन्शन अँड रायटिंग ॲबिलिटी अशा प्रकारे दिलेला आहे. पेपर 2 मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन आहे. हा प्युअरली इंग्लिश लँग्वेजचा जो पेपर आहे किंवा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा जो पेपर आहे तो कम्प्लिटली इंग्लिशमध्ये असणार आहे. अदर जे 3 पार्ट सब्जेक्ट आहेत त्यांचे इंग्लिश आणि हिंदीमध्ये क्वेश्चन्स येणार आहेत. जे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST आणि फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट PET आहे त्याविषयी तिने दिलेलं आहे की फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फॉर ऑल पोस्टसाठी मेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी हाईट 170 हवा आहे, चेस्ट अनएक्सपांडेड 80, एक्सपांडेड 85. ऑल कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्यूल ट्राईबसाठी 162.5 आहे. अनएक्सपांडेड चेस्ट जी आहे ती 77 आणि एक्सपांडेड 82 आहे. फिमेलसाठी दिलेलं आहे तिने 157 आहे हाईट. त्यानंतर वेट जे आहे करस्पॉन्डिंग टू हाईट अशा प्रकारे दिलेलं आहे. फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट PET फॉर जो ऑल पोस्ट आहे ते अशा प्रकारे आहे. मेल कॅन्डिडेटसाठी 100 मीटर रेस इन 16 सेकंद, 1.6 किलोमीटर रेस इन 6.5 मिनिट्स, लॉंग जम्प्स आहे, हाय जम्प्स आणि शॉर्टपुट आहेत. फिमेलसाठी 100 मीटर रेस आहे 18 सेकंड्स, 800 मीटर रेस आहे 4 मिनिट्स, लॉंग जम्प आणि हाय जम्प आहे. अशा प्रकारे तिने डिटेल दिलेला आहे. मेडिकल एक्झामिनेशन विषयही दिलेलं आहे तिने पुन्हा PDF मध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर जे सिलेक्शन क्रायटेरिया आहे, मोड ऑफ सिलेक्शन आहे ते अशा प्रकारे आहे. फर्स्टली पेपर 1 होणार, त्यानंतर जी PET ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन द पेपर 1 इन्क्लुडिंग बोनस मार्क्स इन केस ऑफ NCC सर्टिफिकेट कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्ट फॉर द अपीअरिंग द PET अँड PST. पेपर 1 नंतर तिने शॉर्टलिस्टेड करणार PET आणि PST साठी. त्यानंतर PET आणि PST होणार, मेंडेटरी आहेत, फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे, क्वालिफाय व्हावं लागणार फक्त यामध्ये. ओनली दोज कॅन्डिडेट हू क्वालिफाईड इन द PET अँड PST विल बी अलाउड टू अपीअर इन द पेपर 2. म्हणजे पेपर 1 होणार, त्यानंतर PET PST होणार, त्यानंतर पेपर 2 होणार. जो फायनल मेरिट लागणार ते पेपर 1 आणि पेपर 2च्या मार्क्सवर अवलंबून आहे. ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन द पेपर 1 आणि पेपर 2 कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द अपीअरिंग द मेडिकल एक्झामिनेशन. अशा प्रकारे तिने PDF मध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. ही पूर्ण डिटेल माहिती आहे. तिने रिझॉल्युशन ऑफ टाय केसेसही दिलेला आहे की 2 ॲस्पिरंट्स किंवा 2 स्टुडंट्समध्ये टाय झाल्यावर मार्क्समध्ये कसे तिने रिझल्ट डिक्लेअर करण्यात येणार याच्याविषयी तिने डिटेल माहिती दिलेली आहे. डिस्क्वालिफिकेशन, इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन टू कॅन्डिडेट, कशाप्रकारे अप्लाय करायचं, कोणकोणते प्रोसिजर आहे, प्रोसिजर फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्या प्रोसिजर दिल्या कशाप्रकारे तुम्ही फॉर्म फिलिंग करायचं आहे. 1 टाईम रजिस्ट्रेशन फर्स्टली तुम्हाला करावं लागेल, त्यानंतर फिलिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द एक्झामिनेशन. तिने स्क्रीनशॉट दिलेले आहेत की 1 टाईम रजिस्ट्रेशन कसं करायचं, स्क्रीनशॉट ऑफ 1 टाईम रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारचा फॉर्म असणार आहे. अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर
त्यामध्ये वन टाईम रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला कोणकोणते डिटेल्स भरायचे आहेत ते दिलेलं आहे की डू यू हॅव आधार कार्ड असेल तर येस, नसेल तर नो. आधार कार्ड नसेल तर कोणते डॉक्युमेंट ॲप्लिकेबल आहेत ते दिलेलं आहे तिने. की टाईप ऑफ IDs अँड ID नंबर, नेम व्हेरीफाय, त्यानंतर डिटेल्स फादर्स नेम व्हेरीफाय फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, एज्युकेशनल बोर्ड, रोल नंबर, अशा प्रकारे पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन होईल तुमचं. त्यानंतर तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही पूर्ण डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याविषयी त्यांनी स्क्रीनशॉट दिलेले आहेत. कोणत्या पोस्टसाठी, सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म फोर्सेस एक्झामिनेशन 2022. त्यामध्ये त्यांनी डिटेल फॉर्म फिलिंग करून दाखवलेलं आहे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म फिलिंगच्या वेळी अति महत्त्वपूर्ण आहे, जे तुम्ही घेऊनच बसायचे आहेत. त्यावेळी तुम्हाला अप्लाय ऑनलाईन करताना ते मधील माहिती तुम्हाला ॲक्युरेट असावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही ते डॉक्युमेंट जवळ घेऊनच बसा. मॅट्रिक्युलेशन रोल नंबर विचारलेलं आहे, त्यामुळे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा 10वीचं रिझल्ट घेऊनच बसा. कधी पास झालेलं त्याविषयी विचारलेलं आहे. आणि तुमचं जी इमेज आहे, फोटो आहे आणि स्कॅन इमेज अपलोड करायची आहे. फोटो दिलेला आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. डिक्लेरेशन, त्यानंतर फोटो कसा हवा आहे त्याविषयीही तिने माहिती दिलेली आहे की फोटोचे कशा प्रकारचा फोटो ॲप्लिकेबल आहे. स्पेसिमन फॉर फोटोग्राफ, ॲक्सेप्टेबल फोटोग्राफ अशा प्रकारचा आहे. सॅम्पल ऑफ फोटोग्राफ विथ आर नॉट एक्सेप्टेड, हा ॲक्सेप्टेबल आहे, हा फोटो ॲक्सेप्टेबल आहे. बाकीचे जे फोटो आहेत हे ॲक्सेप्टेबल. अशा प्रकारचे फोटो अपलोड करू नये, ॲक्सेप्टेड होणार नाहीत, रिजेक्ट होईल फॉर्म. जो तुमचा फेस क्लिअरली दिसेल अशा प्रकारचा फोटो ॲक्सेप्टेबल आहे. नक्की अप्लाय करा. मोठी भरती आहे, सरसेवा मोठी भरती आहे ही. आणि माझ्या जे ॲप आहे आमचं, त्या ॲपलाही नक्की भेट द्या. ही जी एक्झाम आहे त्याविषयी तिथं टेस्ट सिरीजही अवेलेबल आहे, डिटेल कोर्सही अवेलेबल आहे. तुमच्या एक्झामसाठी भरपूरसे अदर जे कोर्सेस आहेत किंवा टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, तर तुम्ही नक्की आमच्या ॲपलाही भेट द्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय